तर सकाळीच आपण नागपूरमध्ये येऊन पोहोचलेलो आहोत. तर ही कशाची इमारत आहे ते मला नागपूरकरांनी कमेंट करून सांगा. आता बसमधून जेवढं कॅप्चर करण्याचा प्रयत्न करता येते तेवढं मी करून राहिलो, नाही का. तर हे आहे नागपूरचं खतरनाकवालं मार्केट सीताबर्डी. आता सकाळची वेळ असल्यामुळे हे बंद आहे, पण दुपारनंतर जे चालू होते माणसांना अरा. जेव्हा मी इथं इंजिनिअरिंगला होतो नागपूरले तेव्हा एवढं डेव्हलप नव्हतं, पण आता कॉम्प्लेक्स गिन बांधून पुरा डोंगा कार्यक्रम करून टाकला येईना. सकाळी बरोबर 6 वाजता नागपूरमध्ये या बसने आपल्याला पोहोचवलेलं आहे. जवळपास 11:15 वाजता हिंगोलीमधून सुटली होती. 6 वाजता नागपूर, म्हणजे 6.25 तासामध्ये हिंगोली ते नागपूर आलेलो आहोत. आता चंद्रपूरची बस पकडायची आणि चंद्रपूरला जायचं. तर हे आहे नागपूरचं मध्यवर्ती बसस्थानक. हे काही डेव्हलप झालं नाही म्हणजे जेव्हा मी होतो तेव्हा बी असंच होतं ना, आता बी असंच आहे. अंदरून किती बदललं आहे ते पाहू आता अंदर जाऊन. तर इथं बसस्टँडच्या अंदर येणं थोडंसं सौंदर्यीकरण करण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणजे काय केलं आहे तर इथं 3D मॉडेल इथं उभारल्या बसची. तर ही आहे शिवाई बस, जी इलेक्ट्रिकवरची आहे. त्यानंतर हे आपली लालपरी, हे तर सगळ्याला माहीत असणच, कानाकोपऱ्यात धावते महाराष्ट्राच्या. त्यानंतर हे जुनीवाली एशियाड आहे, आता एशियाड बी बदलत आले आहे न. पलीकडची पुन्हा लालपरी. अजी शिवशाही कुठं गेली, शिवनेरी कुठं गेली. नवीनवाल्या बस नाही ठेवल्या आहे ना, फक्त शिवाई ठेवली. तर आपली चंद्रपूरची बस इथं प्लॅटफॉर्मवर लागली आहे. तर जास्त काही वाट न पाहता बसमध्ये दुसरे लोक बसायच्या पहिले आपण बसमध्ये बसून जाऊ, म्हणजे कसं पाहिजे ती सीट भेटते. तर ज्या सोफिस्टिकेटेड लोकांना अंदरून बस पाहिली नसन त्याला एकदा मी इथं दाखवून देतो. परंतु आपला प्रेक्षक वर्ग हा बऱ्यापैकी सामान्य मध्यमवर्गीय आहे, तर तुम्ही न बस पाहिलीच असन. परंतु जे विमानातून फिरणारे असतील ते न पाहून घ्या रे बा, एस टी अशी राहते अंदरून. तर 6:15 वाजता प्लॅटफॉर्मवर लागलेली बस 6:30 वाजता ड्रायव्हरनं काढली आहे. तशा चंद्रपूर आणि नागपूरमध्ये ट्रॅव्हल्स बी चालते, पण ट्रॅव्हल्सवाल्याचं कसं राहते का त्याचं फिक्स टायमिंग राहत नाही. म्हणजे जोपर्यंत ट्रॅव्हल्स भरत नाही तोपर्यंत ते ट्रॅव्हल्सवाले काढत नाही. आता ज्या समजा मोठ्या ट्रॅव्हल्स आहेत ते टायमावर तर काढते, पण आपली बस बरी ना, म्हणजे सरकारी तिजोरीत पैसा जात असताना आपल्या खिशातून, तर तेवढा बरा. हे असं एकंदरीत नागपूरचं बसस्टँड आहे. इंजिनिअरिंग झाल्याच्या नंतर खरं तर नागपूरला मी अशी निवांत चक्कर मारलीच नाही कधी. जेवढी चक्कर मारली तेवढी अशीच बसमध्ये बसल्यास. त्यामुळे जेवढं शक्य होते तेवढं इथं रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न करतो. तर आता आपली गाडी येऊन पोहोचली आहे छत्रपती स्क्वेअरमध्ये. छत्रपती स्क्वेअर म्हणजे बहुतच फेमस स्क्वेअर. पण आमच्या वेळी कसं हे असं मेट्रोवालं झंझट नव्हतं. आता इथं मेट्रो स्टेशन झालं आहे, त्यामुळे बऱ्यापैकी चेंजेस झालेले आहे इथं. आता मी जर समजा खाली उतरलो तर मला समजणार बी नाही का कोठून कोठं कसं जायचं. तर अशी आपली बस आता नागपूरच्या बाहेर पडली आहे न. हळूहळू ड्रायव्हरला वाटत तशी आता तो गाडी आता चालून राहिला मस्त, कारण रस्ते टकाटक झाले आहे पुरे. नितीन गडकरी साहेबाची एवढी कृपा झाली म्हणायची का त्यानं रस्ते एकदम टकाटक करून टाकले. तर इथं जामच्या स्टेशनवरले गाडी थोडीशी थांबली होती, पण मी बी थोडासा झोपलो होतो, म्हणून आता गाडी इथून निघली आहे. तर आता डायरेक्ट वरोरा येईन, त्यानंतर भद्रावती आणि त्यानंतर मग चंद्रपूर. तो वरोरा आला आहे ना. वरोऱ्यामध्ये उतरणारे बी तेवढेच आहे ना, चढणारे बी तेवढेच आहे. तर आय लव चंद्रपूर म्हणत आपण चंद्रपूरमध्ये येऊन पोहोचलो. तर चंद्रपूरमध्ये आपला स्टॉप कोणता तर कुंदन प्लाझा हॉटेलचा स्टॉप. म्हणजे आता कुंदन प्लाझा हॉटेल पाडले आहे ना, पण या स्टॉपले अजूनही नाव कुंदन प्लाझा हॉटेलचा स्टॉपच म्हणते. इथून आपल्याला आता ऊर्जानगर कॉलनीमध्ये जायचं आहे. हे आहे ऊर्जानगर कॉलनीचं गेट. तर मी माझ्या मित्राला म्हणलं आहे की मला घ्यायला ये, आता कधी येते पाहू आपण. तर ज्याला मी बोलवलं होतं तो तर आला नाही, पण हा आला आहे मनोज पिकले. हा माझ्यासोबत इंजिनिअरिंगला होता नागपूरले ना. हा बी आता इथं महाट्रान्सकोमध्ये आहे. तर आता हा मला नेऊन सोडत. तर हा आहे ऊर्जानगर कॉलनीकडे जाणारा रस्ता. सध्या रस्त्याचं बांधकाम चालू आहे, म्हणजे डांबरीकरण सोडून आता सिमेंटचा रस्ता इथं होऊन राहिला. काहून तर या रस्त्यावरून ट्रक बोत जाते, तर ते डांबराचे रस्ते कसे दरवर्षी खराब होत होते. तर मग डांबरामध्ये पैसे घालण्यापेक्षा मॅनेजमेंटला वाटलं असं का सिमेंटचा रस्ता एकदा करून पाहू.
म्हणजे सिमेंटच्या रस्त्यानं जर समजा तग धरली 4-5 वर्ष तर चांगलंच आहे नाही का. तर असं एकंदरीत हे महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं औष्णिक विद्युत केंद्र आहे. कोळशापासून येतं वीज निर्मिती केली जाते, वाफेपासून. कोळशापासून पाणी चालते, पाण्यापासून वाफ होते, न वाफ टर्बाईन फिरवते, न इलेक्ट्रिक जनरेट होते. तर हे आमचे सुदीप भाऊ कुठे, परभणीचा टायलिस्ट इंजिनियर अशी त्यांची ख्याती आहे आणि इथे ते चंद्रपूरमध्ये असिस्टंट इंजिनियर या पदावर कार्यरत आहेत. काळा गॉगल घातलेला आहे. तर यांना घ्यायला यायला झाला उशीर, परंतु योगायोग असा की आमचे जुने मित्र मनोज कुमार पिकले ते सुद्धा इथे येई म्हणूनच आहेत. ते मला भेटले आणि मी त्यांच्या गाडीवर आलो आणि आता खांदाबद्दल होणार आहे. तर यांच्या गाडीवरून मी ह्यांच्या गाडीवर बसल, कारण हे ड्युटी करून आलेले आहेत आणि हे ड्युटीला चाललेले आहेत. खांद्याबद्दल म्हणजे मी आता त्यांना जिवंतपणेच खांदा देत आहे. प्रवास करून ते दमलेले आहेत. आता घ्या चटके